नमस्कार मित्रांनो, पुन्हा एक वार मी तुमच्याबरोबर जोडलो गेलेला आहे आणि आज आपला विषय आहे खऱ्या अर्थानं आपण जे रोज व्यवहार करताना, आपण जे रोज आपल्या भावना व्यक्त करत असताना, आपण रोज आपल्या कामामध्ये, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सर्वार्थाने संवाद साधत असताना आपलं नेमकं कुठं आणि कसं चुकतं आणि ते कसं चुकलं नाही पाहिजे यासाठी एक महत्वाची बाब तुम्ही आणि मी नेहमी लक्षात ठेवली पाहिजे आणि ते आहे ऐकणे. हो मित्रांनो, आज आपला विषय आहे ऐकणे आणि या ऐकणे याबाबत एकच महत्वाची बाब आहे आणि ती म्हणजे जे शब्द तुम्ही ऐकता, जे शब्द तुमच्या कानावर येतात, त्याचा अर्थ तुम्हाला समजतो का? कारण बऱ्याच वेळा आपण जे शब्द ऐकतो, त्या शब्दांना बऱ्याच वेळा आपल्या दृष्टीने अर्थ न समजण्याची मानसिकता तयार झाल्याने जो कोणी तुमच्याशी बोलतो, त्याला आपण त्या शब्दाच्या अर्थासहित ऐकू शकत नाही. अर्थातच त्याला जे म्हणावयाचं आहे किंवा त्याला जे तुम्हाला बोलायचं आहे, ते तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत नाही. म्हणून आपण शब्द ऐकल्यानंतर शब्दाचा अर्थ समजणे महत्वाचे आहे आणि त्या अर्थाच्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये जेव्हा समजायला लागतील, तेव्हा सांगणाऱ्याची भावना पण तुम्हाला समजेल. अर्थात ऐकणे हे केवळ शब्द कानावर पडून त्याला आपण उत्तर देणे एवढेच नव्हे, तर त्या भावना समजून त्या विषयाचा त्याचा हेतू समजणे आणि त्या हेतूच्या अनुषंगाने आपण त्याला खऱ्या अर्थानं नंतर संवाद साधणे, या जेव्हा गोष्टी होतात, तेव्हा इथे समंजस संवाद तयार होतो आणि जेव्हा सामंजस्य निर्माण होतं, तेव्हा तिथे संघर्ष शून्य होतो. मग आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बहुतेक वाद मतभेदामुळे होत नाहीत, तर आपल्या बोलण्यातील टोन, आपल्या बोलण्यातील शब्दप्रयोग आणि आपल्या बोलण्यातील उद्देश हा इतरांपर्यंत वेगळ्या पद्धतीने घेतला जातो आणि म्हणून वाद होतात. आणि मग जे वाद होतात, मतभेद होतात, त्याला कारण मला कोणी समजून घेत नाही, अशा भावार्थामध्ये मग ते पुढे येतात. म्हणून आपण जेव्हा कोणाला ऐकतो, तेव्हा एक सदैव लक्षात ठेवा, की त्या शब्दांचा अर्थ तुम्हाला उमगला पाहिजे आणि त्या शब्दाच्या अर्थाबरोबर ती भावना जी व्यक्त केली जाते, ती भावनाही तुम्हाला समजली गेली पाहिजे. मग ते खऱ्या अर्थानं ऐकणं हे खऱ्या अर्थानं सुलभ होतं, नाही का? तेव्हा बऱ्याच वेळा आपण पाहतो, जे आपण बोलतो, जे फक्त बाह्यरूप असते. जे आपण बोलतो, ते तुम्हाला बाह्यरूपातून दिसते, की कोण बोलत आहे आणि तो जो काही बोलत आहे, तर तो बोलत असताना त्या शब्दामागे भीती आहे का? शब्दामागे राग आहे का? शब्दामागे अपेक्षा आहे का? का शब्दामागे दुःख आहे? का शब्दामध्ये काहीतरी नवीन करण्याची एक उमेद आहे? या सर्व गोष्टी जेव्हा आपण अशा पाहण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तुम्हाला लक्षात येतं, या सगळ्या भावना तुम्हाला समजायला लागतात. तेव्हा आपण फक्त उत्तर देण्यासाठी नेहमी ऐकतो, की तो काय म्हणाला, लगेच त्याला आपण उत्तर द्यावं. अशा पद्धतीने जर तुम्ही ऐकत असाल, तर इथे तुम्हाला थोडंसं थांबावं लागेल. इथं थोडंसं तुम्हाला पॉज घ्यावा लागेल. तेव्हा या भावनांकडे तुम्ही दुर्लक्ष करता कामा नये. या भावना मग जो कोण तो काही तुम्हाला सांगत आहे, मग ती भीती असेल, राग असेल, अपेक्षा असेल, दुःख असेल किंवा काहीतरी नवीन करण्याची त्याची एक उमेद असेल, तर मित्रांनो, तुम्हाला खऱ्या अर्थानं तुम्ही जेव्हा त्याला समजून घेता, तो खऱ्या अर्थानं तिथे संवाद तयार होतो. खरे म्हणजे संयम आणि सहानुभूती. सगळ्यात महत्वाचं बऱ्याच वेळा काय होतं, की संयम हा आपल्या ऐकण्यामध्ये नसतो. संयम
खऱ्या अर्थानं आपल्यामध्ये असला पाहिजे. म्हणून खरं ऐकणं कोणाकोणी शक्य होतं? ज्याच्याकडे संयम आहे, ज्याच्याकडे सहानुभूती आहे आणि पूर्ण लक्ष देऊ शकतो. समोरच्याचे बोलणे मध्येच न तोडणे, मध्येच आपलं मत न मांडणे आणि त्याला उगीचच जज न करणे. या सर्व गोष्टी जेव्हा तो मनमोकळेपणाने स्वीकारतो आणि समोरचा जेव्हा व्यक्त होतो आणि त्याला व्यक्त होऊन देण्यासाठी आपण सगळेजण जेव्हा प्रामाणिक प्रयत्न करतो, हीच खरी ऐकण्याची कला आहे. मग तुम्ही आता पहा, आपापल्या जीवनामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत किंवा आताच्या जीवनापर्यंत तुम्ही किती लोकांना कशा पद्धतीने ऐकलंय? बहुधा तुम्ही लोकांना ऐकवलंच आहे. ऐकण्याच्या भूमिकेमध्ये फार थोडे असता तुम्ही. पण जेव्हा कोणी अधिकारी असतो, जेव्हा कोणाच्या हातामध्ये सर्वार्थानं ते अधिकार असतात, त्याचं मात्र तुम्ही निमूटपणे ऐकता. कारण तुम्हाला माहिती आहे, की अधिकाऱ्याचं ऐकलंच पाहिजे. पण मी त्याही पलीकडे जाऊन म्हणतो, की माणूस म्हणून तुम्ही ऐकण्याची कला विकसित केली पाहिजे. आणि माणूस म्हणून जेव्हा तुम्ही कोणाला ऐकता, तेव्हा तुमच्या लक्षात येतं, की अरे, अधिकाराचा वापर तेव्हाच होतो, जेव्हा आपण ऐकत नाही. आणि म्हणून आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये जेव्हा आपण रस्त्याने जातो, तेव्हा पोलीस आपल्याला जेव्हा एखादा नियम सांगतो, तो नियम कशासाठी सांगतो? तर तुमच्या भल्यासाठी सांगतो आणि तो त्याचा अधिकार आहे सांगण्याचा पण आणि तुम्ही जर नाही ऐकलं, तर त्या पद्धतीने शासन करण्याचा. मग ह्या गोष्टी आपल्याला रस्त्याला जाताना अनेक वेळा अनुभवला येतात. हो की नाही? म्हणून नियम तोडू नये. नियम तोडला, की त्या पद्धतीने जे काही नियमानुसार जे काही येणारे जे काही रिवॉर्ड्स असतात, आपल्याला भेट असते, ती आपोआपच आपल्याला मिळत असते. तेव्हा मित्रांनो, ऐकणं हे सदैव तुम्ही लक्षात ठेवा. तुमच्या घरामध्ये तुमच्या मोठ्यांचं ऐकलं पाहिजे. तुमच्या घरामध्ये जे काही तुम्ही संवाद करता, ते संवाद आनंदाचे असले पाहिजेत. पती-पत्नीमधले संवाद हे उत्तम असले पाहिजेत आणि एकमेकाला तुम्ही समजल्यानंतर तिथे भांडण, तिथे वाद होऊ शकत नाही. कारण का? तुम्ही एकमेकाला ऐकलेलं आहे आणि जेव्हा तुम्ही एकमेकाला ऐकलेलं असतं, तेव्हा तुम्ही एकमेकाला समजलेलं असतं आणि जेव्हा तुम्ही समजलेलं असतं, तेव्हा तुम्ही एकमेकाच्या भावनांचा आदर केलेला असतो आणि जेव्हा तुम्ही ते आदर केलेला असतो, तेव्हा तुम्ही एका उच्च पातळीवरती एक माणूस म्हणून तुम्ही घडत असता आणि तुम्ही तो एक आदर स्वतः म्हणून बनला जाता आणि लोक तुमच्याकडे आदराने पाहतात. तेव्हा मित्रांनो, लक्षात ठेवा, संवाद मोकळा झाला पाहिजे, नातीसंबंध मजबूत झाली पाहिजेत आणि समज निर्माण उत्तम पद्धतीने झाली पाहिजे आणि मग निश्चितच मी बरोबर आहे यापेक्षा आपण दोघे मिळून ही समस्या कशा सोडवू शकतो असा दृष्टिकोन घेतला पाहिजे. आणि व्यक्तिगत आपल्या कुठल्याही गोष्टी आपण त्या ऐकत असताना आड आणू नयेत आणि आपलं म्हणणं तिथे कधीही त्या पद्धतीने विनाकारण फोर्सफुली ते कोणावरही लादू नये. म्हणून संघर्ष कमी करायचे असतील आणि नाती जर मजबूत करायची असतील, तर एकच लक्षात ठेवा, ऐका ते जे तुम्हाला समजतंय. नाही समजत तर पुन्हा ऐका, पुन्हा सांगा, की पुन्हा बोला आणि या पद्धतीने तुम्ही ऐकलं पाहिजे. जर विद्यार्थ्याने त्याच्या पालकांचं ऐकलं, म्हणजे आई-वडिलांचं ऐकलं आणि त्याच्या शिक्षकाचं ऐकलं, तर तो निश्चितपणे त्याला कुठे जायचंय त्या पद्धतीने जाईल. आणि आई-वडिलांनी अर्थात पालकांनी आणि शिक्षकांनी तो काय सांगत आहे, म्हणजे विद्यार्थी दशेतला विद्यार्थी बोलत असताना शिक्षकांनी लक्षात घ्यायचंय किंवा त्या प्रोफेसरने लक्षात घ्यायचं, की याचं काय म्हणणं आहे. त्यांना ऐकल्यानंतर त्याच पद्धतीने तो त्याला उत्तम पद्धतीचं ज्ञानवर्धन करू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं, की आई-वडिलांना जेव्हा तो कळतो, म्हणजे तो काय म्हणतोय हे जेव्हा आई-वडिलांना कळेल, तेव्हा इथे कुठल्याही पद्धतीचा व्यक्ती संघर्ष, कौटुंबिक संघर्ष निर्माणच होणार नाही. कारण त्याच्या भावना तो व्यक्त करत असताना, त्याचा उद्देश तो विचलित करत असताना, तुम्हाला आणि मला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, की तो सुख जे पाहतोय, त्या सुखामध्ये तुम्ही कसे सुखी होऊ शकता, हा सगळ्यात महत्त्वाचा एक भाग आहे. म्हणून ऐकणं हे आपल्या कुटुंबासाठी, व्यक्तिगत जीवनासाठी, आपल्या कामाच्या ठिकाणी, आपल्या सामाजिक ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं आहे. मला विश्वास आहे मित्रांनो, आजचा ही व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला बऱ्याच गोष्टी अत्यंत साध्या भाषामध्ये सांगत आहे, की तुम्ही लोकांचं ऐकताना शब्दाचा अर्थ, त्या पाठीमागील भावना आणि उद्देश हा तुम्ही समजून घ्या आणि तो घेतल्यावर
तुम्हाला खूप आनंद प्राप्त होईल आणि तुम्ही खऱ्या अर्थानं उत्तम नाती निर्माण कराल. तेव्हा मित्रांनो, तुम्हाला जर या संबंधाचे प्रश्न असेल किंवा अडचण असतील तर मला संपर्क करा. कारण माझा संपर्क क्रमांक आहे 776-898-1355. 776-898-1355. चला तर मित्रांनो, येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये भेटू. मला विश्वास आहे, ज्यांना आवडेल ते लाईक करतील, ज्यांना आणखीन आवडेल ते सबस्क्राईब करतील आणि ज्यांना आवड इतकी मोठी झाली आहे म्हणा, की लोकांना परिवर्तन करण्यासाठी या व्हिडिओचा जर त्यांनी उपयोग केला आणि लोकांना पाठवलं, तर आणखीन मला आनंद होईल. तेव्हा यापैकी तुम्ही जे काही करू 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 इच्छिता ते अवश्य करा. धन्यवाद. तुम्ही आतापर्यंत मला ऐकलेलं आहे आणि भविष्यातही ऐकाल. तुमच्या कॉमेंट्स अशा पद्धतीने तुमच्या व्यक्तिगत जीवनासाठी निर्माण करा आणि तुम्ही स्वतः एक आदर्श बना. कारण माझा उद्देशच आहे, की तुम्ही आनंदी, सुखी आणि समृद्ध जीवन जगावं आणि हा केवळ त्यासाठीचा मांडलेला परत माझा आवडीचा शब्द प्रपंच. येस, दिस इज माय एफर्ट विच आय एम पुटिंग इन फ्रंट ऑफ यू ऑल. मला विश्वास आहे मित्रांनो, की हा व्हिडिओ तुम्ही सबस्क्राईब जर करालच कराल, पण तुम्ही तुमच्या मित्रांनाही पाठवा, की जेणेकरून त्यांच्या जीवनामध्ये त्यांना मदत होईल. धन्यवाद. पुन्हा एकदा भेटू नव्या विचारानं, नव्या विषयानं. धन्यवाद. परमेश्वर तुम्हाला सुखी समृद्धी ठेवो आणि तुम्हाला सर्वार्थानं आनंद प्राप्त हो, हीच परमेश्वर प्रार्थना.